आणि इतकं सुंदर मंडळ, इतकं चांगलं मंडळ आहे सांताक्रूजचा प्रथमेश्वर. आणि एवढे कॉपरेट करणारे लोक आहेत की म्हणजे एकदम फॅमिलियर माहोल वाटवता त्यांच्याबरोबर. ज़्यादा खड़ा मत कर, छपरी दिखूंगा. थोड़ा बेटा नीचे. बैठ जाएगा ना वो बाद में. आज आपला भाऊ झेंडे नाही आहे, तो शूटच्या कामाला आहे, त्यामुळे आज ह्याच्याकडे आलो, गाडी पे जाणे काय. बाकी आज ह्याच्याकडे आलो सनायर सलोनला, आपला मित्र आहे. निघूया आता थोड्या वेळात. नेहमीप्रमाणे ऋतिक रांगेचं ऐकलंय आम्ही आणि वन साईड ट्रॅफिकमध्ये फसलोय. ट्रॅफिक दाखवतो तुम्हाला. ह्याच्या आयुष्यात ऐकायचं नाही असं मी ठरवलेलं, पण मी ऐकलं आज आणि फसलो. आता काय वन अँड ओनली एकुलता एक कीबोर्डिस्ट इज द रितेश इज द मकवाना. केस सोड ना, का बांधलेत? ओ माय गॉड. अरे माझा गोरा भाऊ पुन्हा एकदा आपल्या तिसऱ्या ब्लॉग मध्ये. गोरा भाऊ माझा सिद्धेश सिद्धू. हा कसली बॉडी व्हिडिओ. हा आर्म्स दाखव. माय गॉड, गोरेपणाचा कळस आहे नुसता. काय आहे आज? फुल राईस. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मी नंदकिशोर पिळणकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज भावांनो 23 ऑगस्ट 2025 आणि आज आपलं तिसरं आगमन आहे. शुभंकर एंटरटेनमेंटचं तिसरं गणपती बाप्पाचं आगमन आहे आणि तिसरी ऑर्डर आहे आज. तर आज आपलं काम आहे ते सांताक्रूजचा प्रथमेश्वर. आणि मी मगाशी पोचलो आहे, तुम्हाला दाखवलं. आता ऑलमोस्ट अर्धा सेटअप झाला आहे, म्हणजे भोंग्याचा स्टँड चढला गाडीवर म्हणजे 50% काम झालं आहे आपलं. बाकी रोटोचे स्टँड तर ते पटपट लागतात. आता ऑलमोस्ट अर्धा सेटअप झाला आहे. आम्ही सेटअप करून रेडी राहू, मूर्ती वगैरे आणायला गेलेत, तर ते येतील, मग आगमन चालू होईल नेहमीप्रमाणे. बाकी आपल्याला ज्याने इन्व्हाइट केलं, गौरव भाऊ आपला, तर आजच्या कामासाठी आपल्याला ह्याने इन्व्हाइट केलेलं, म्हणजे ह्यानेच कॉन्टॅक्ट वगैरे करून मध्ये मीटिंग वगैरे सगळ्या ह्याच्यावरच केलेलं मी. तर बाकी आता चालू होईल काम थोड्या वेळात. निजाम बोला सबको नाश्ता करने को. अरे ये लोग को बुला, वो लोग को तो आएंगे. जोर से बोल, जोर से बोल. ये कौन सा पैगोडा से लाया क्या समोसा? भगोड़ा से लाया. किससे? भगोड़ा. दादा समोसा पॅगोड्यावरून आणला आणि हा बघ. आज त्याच्या नशिबात रोटो वाजवणं लिहिलंय वाटतं. तूच
तूच वाजवणार आहे. डन. या नाश्ता करायला या. नाश्ता करायला या, नाही तर बोलू नका. नाश्ता येईल अंगण वगैरे. दाखवला समोसा दाखवला. आता नाश्ता करूया. बाकी ऑलमोस्ट सेटअप तर झालाय बघा. सब रेडी, सब रेडी. नाश्ता करूया, मग मूर्ती आली की वाजवायला चालू. आपला भोंग्याचा स्टँड फिक्स झालाय. फक्त फोडून यायला सपोर्ट नव्हता. आमचा विरू वन साइड मेहनत करतोय बघा. बिचारा टी शर्ट वगैरे काढून गेलाय आतमध्ये. एवढी मेहनत करणारा एकमेव माणूस आहे आमच्याकडे, विरू आमचा. हे आम्ही बॅनरवर मारायला नवीन लॅम्प आणलेत, फॉग लॅम्प गाडीचे. आता हे सध्या जुगाडमध्ये लावतोय कारण भोंगे लागलेत आम्हाला. इकडे एक ड्रिल मारून आम्हाला ते फिक्स करायचे आहेत भोंग्यावर, श्रीच्या वरती. सो सध्या हा जुगाड आहे आजच्या कॉलसाठी, कारण भोंगे लागले आहेत वरती, नाही तर ड्रिल केले असते. बाबा हलता हाल नकोस. हा एवढा जुगाड जुगाड. आता हे वरती फिटिंग करतो आणि जेव्हा चालू होतील तेव्हा तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. कसं वाटतंय? आहे ना सुंदर. आयडिया बहुत भारी लगा रे.
तुम्हाला पण कसा येतो ना. तर पॅकअप वगैरे झालं आहे आपलं आणि आता इन्स्ट्रुमेंट बाहेर घेऊन आलो आहे. बाकी मूर्ती पण आत गेली तुम्ही बघितलं. तर आता तुम्ही बोलाल की आजचा व्लॉग एवढा छोटा का, तर त्याचा रिझन मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. बाकी आपली टीम इथे आहे. आता टेम्पो बुक करूया पोर्टर आणि थेट जोगेश्वरी आणि बघूया पुढे कसा काय प्लॅन होतो. आता गोडाऊनला पोचलो आहे. इन्स्ट्रुमेंट आपलं फुल खचाखच भरलेलं, त्यामुळे मी भोंगे गाडीवर आणलेले आणि आता पहिले इन्स्ट्रुमेंट टाकून घेऊया गोडाऊनवर. प्रोसेस सुरू आहे. पप्पी देत आहे हट्टो भाऊ. हा आमचा फिश टँक. तर आताच घरी पोचलो, फ्रेश वगैरे झालो आणि आता थोडासा बाहेर आलो राऊंड मारायला. तर विषय असा झाला आज की आम्ही एक्झॅक्ट 4:30ला पोचलेलो. 5 वाजता आगमन चालू करायचं होतं आणि मूर्तीच रेडी नव्हती. म्हणजे मूर्तीचं कलर काम वगैरे बाकी होतं आणि मूर्ती आलीच जवळजवळ 9:40ला. पण पोलिसांनी एवढा सपोर्ट केला आम्हाला की त्यांनी आम्हाला वाजवायला पण दिलं. 9:40ला मूर्ती येऊनसुद्धा आम्ही अर्धा तास पुढे वाजवलं. म्हणजे 10:15पर्यंत आम्ही वाजवत होतो. तर त्यांनी जरा पण त्रास नाही दिला. पण आपले नियम त्यांना पण उल्लंघन करता येत नाही, पण कायद्याच्या पुढे जाता येत नाही पोलिसांनासुद्धा आणि आपल्या मंडळालासुद्धा. तर पोलिसांनी बऱ्यापैकी सपोर्ट केला. तर असं आजचं आगमन होतं. आजचा ब्लॉग इतका मोठा नव्हता, पण जेवढं पण वाजवलं ते लोक खुश झाले. आणि इतकं सुंदर मंडळ, इतकं चांगलं मंडळ आहे सँटाक्रूजचा प्रथमेश्वर. आणि एवढे कॉपरेट करणारे लोक आहेत की म्हणजे एकदम फॅमिलियर माहोल वाटवता त्यांच्याबरोबर. तर बस आजचा ब्लॉग एवढाच होता. आता थोडा वेळ काही ना काही खायला जाऊ आम्ही. दरवेळी खाण्याच्या व्हिडिओ असतातच आपल्या ब्लॉगमध्ये, तर जास्त नाही शूट करत. ब्लॉग इथेच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपला जो एम आहे 50,000 यूट्यूब फॅमिली कंप्लीट करण्याचा, तर तो एम आपण लवकरात लवकर कंप्लीट करूया. आणि बाकी एवढंच म्हणेन. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामला अजून फॉलो केला नसेल, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. गुड नाईट. हा ब्लॉग पण टायमात टाकायचा एम आहे माझा.